नवीन यूट्यूबर आहात तर हा व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा। हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे। हे गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये। तसं तर मी ब्लॉगर आहे, पण मी माझा थोडा बहुत एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करतात, जेणेकरून नवीन यूट्यूबर जे असतील, जे माझ्या चॅनलवर नवीन यूट्यूबर असतील, त्यांना मोटिवेशन मिळावं, त्यांची काहीतरी हेल्प व्हावी माझ्यापासून। तर त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे। त्या व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा, तुम्हाला नक्कीच समजेल किंवा मग काहीतरी मोटिवेशन तरी मिळेल किंवा आयडिया मिळेल। तसं तर तुम्ही थंबनेल बघूनच आलेले असणार आहेत व्हिडिओमध्ये। माझा टॉपिक काय असणार आहे तुम्हाला थंबनेल बघूनच कळलेलं आहे, आणि हे खरंच लाईव्ह प्रूफ आहे। म्हणजे मी जे अचीव केलेली गोष्ट आहे ना, त्याच्यावर मला पण लवकर विश्वास नाही बसला होता असतं। हे माझ्यासोबत झालेलं आहे, आणि कदाचित हा पण ब्लॉग व्हायरल जाऊ शकतो, सांगता येत नाही। कोणताही व्हिडिओ आपला व्हायरल जाऊ शकतो। तर मी तुम्हाला दाखवते की काय काय झालं आणि काय काय माझ्या चॅनलवर, आणि एकाच महिन्यामध्ये माझे 400+ सबस्क्रायबर एकाच व्हिडिओवर कसे गेले ना, ते सगळं दाखवणार आहे मी। नवीन यूट्यूबर आहात तर कोणताच पार्ट मिस नका करू बरं। तुम्हाला मी माझा वायटी स्टुडिओ मध्ये ना सगळं काही दाखवणार आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। हे बघा गाईस, सगळ्यात आधी ना मी माझं वायटी स्टुडिओ ओपन केलेलं आहे। तर मी तुम्हाला आता दाखवणार आहे की मी कोणत्या एक व्हिडिओवर खूप लवकर सबस्क्रायबर गेन केलेले आणि कसं काय ते सगळं दाखवणार आहे। तर सगळ्यात आधी मी इथे ना तुम्हाला दाखवते की किती दिवसात माझे किती सबस्क्रायबर वाढलेले आहेत। तर इथे मी एनालिटिक्स मध्ये गेलेली आहे। आता हे तुम्ही बघू शकता, इथे सबस्क्रायबर्सवर मी फक्त एकाच महिन्यामध्ये 28 दिवसामध्ये 668 सबस्क्रायबर गेन केलेले आहेत, आणि वॉच टाइम 3400 कंप्लीट झालेला आहे माझा 28 दिवसांमध्ये। तर हे कसं शक्य झालंय सगळं मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर आपल्या वायटी स्टुडिओमध्ये ना 28 दिवसामध्ये काय काय असतं ना ते दाखवलेलं असतं आपल्याला। आता सध्याच्या 28 दिवसामध्ये तुम्ही किती अचीव केलेलं आहे तुमच्या वायटी स्टुडिओमध्ये, यूट्यूबमध्ये, तर ते तुम्हाला दाखवत असतात। तर ह्या 28 दिवसात माझा कोणता व्हिडिओ व्हायरल गेला की जेणेकरून मला लवकरात लवकर सबस्क्रायबर गेन केले ना, ते दाखवणार आहे मी तुम्हाला। तर हे बघा, इथे मी एक कॉन्टेंटमध्ये गेलेली आहे आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये सगळ्यात जास्त मला शॉर्ट्स व्हिडिओवर सबस्क्रायबर मिळालेले आहेत। जे माझा सबस्क्रायबरचा क्रायटेरिया कंप्लीट केलेला आहे मी, ते फक्त शॉर्ट व्हिडिओ पासून जास्तीत जास्त मला मिळालेलं आहे। हे बघा, हे माझे टॉप व्हिडिओ आहेत। तर सगळ्यात हायेस्ट जो आहे ना तो दाखवते मी तुम्हाला। लहान मुलांचे एनी टाइम फेवरेट फूड। तर मोस्टली माझे कुकिंग व्हिडिओज असतात, जे छोटे व्लॉग असतात ना, जे शॉर्ट्स असतात, ते माझे कुकिंग रिलेटेड असतात। तर हा व्हिडिओ आपण आता ओपन करूया। हा व्हिडिओ मी 2 जानेवारीला पोस्ट केलेला आहे, आणि ह्याला मला व्ह्यू किती मिळालेले 1,97,235, जसे की तुम्ही बघताय बघा। 1,97,000+ व्ह्यू मिळालेले आहेत मला त्याला। आणि त्या एका व्हिडिओनं मी किती सबस्क्रायबर गेन केले तेही दाखवते मी तुम्हाला। रीच दाखवते मी आता तुम्हाला। हा व्हिडिओ पासून आहे ना मला, तर फक्त एका व्हिडिओ पासून मला व्ह्यू मिळाले आहेत 1,97,000, 1,97,000 व्ह्यू मिळालेले आहेत प्लस। आणि युनिक व्ह्यूअर्स आहेत, हे माझे नवीन व्ह्यूअर्स आहेत। फक्त हा एक व्हिडिओ आहे ना 1,97,000 म्हणजे जवळपास 2 लाखाच्या जवळ गेलेला हा आहे हा व्हिडिओ। ह्याची एंगेजमेंट बघा तुम्ही। या एका व्हिडिओपासून मला 2000 म्हणजे 2400 वॉच टाइम मिळालेला आहे। 2400 वॉच टाइम मिळालेला आहे माझा हा एका व्हिडिओपासून। पण एवढंच की शॉर्ट व्हिडिओचा आहे ना वॉच टाइम काउंट होत नाही, तो व्ह्यू मध्येच काउंट होतो। तर हा वॉच टाइम तर माझ्या विशेष काही कामाचा नाहीये, पण मला एवढा वॉच टाइम मिळालेला आहे ह्या एका व्हिडिओपासून। आणि ऑडियन्स बघा, म्हणजे ह्या एका व्हिडिओमुळे ना मला 404 सबस्क्रायबर मिळालेले आहेत। मी पण नवीनच यूट्यूबर आहे, पण मला एका व्हिडिओमुळे एवढे सबस्क्रायबर अचानकच गेन झालेले। तर हा चमत्कार असा झालेला की आपला व्हिडिओ कोणताही व्हायरल जाऊ शकतो, सांगता येत नाही। तर माझ्यासोबत पण तसंच झालं। हा माझा एक शॉर्ट व्हिडिओ असा व्हायरल गेला की तो आता जवळपास 2 लाख क्रॉस करेल। तुम्ही बघताय 404 सबस्क्रायबर मिळालेले आहेत मला ह्या व्हिडिओपासून, आणि अजून पण तो व्हिडिओ पुढे जातोय। हे बघा, हा ॲरो
वरती आहे ना, तर हा व्हिडिओ आणखी सुद्धा सर्चिंग मध्ये चालू आहे. हा ॲरो आहे ना असा वरती जातोय. समजा जर खाली वर जात असला ना तर आपला व्हिडिओ डाऊन जातोय सध्या हा. तर पण सध्या हा व्हिडिओ अजून पण पुढे जात आहे आणि अजूनही हा व्हिडिओपासून मला सबस्क्रायबर मिळत राहतील आणि वॉच टाइम जास्त काहीतरी काउंट होणार नाहीत. पण मला सबस्क्रायबर मिळाले, माझे सबस्क्रायबरचा क्रायटेरिया कंप्लीट झाला ह्या व्हिडिओमुळे. तर बघायला गेलं तर ऑलमोस्ट माझा वॉच टाइमचा क्रायटेरिया कंप्लीट झालेला आहे. जसं की तुम्ही बघू शकता 3400 माझा क्रायटेरिया झालेला आहे सध्याचा. तर पण काय अर्थ नाही त्याला, कारण की हे पूर्ण टोटल शॉर्ट व्हिडिओ आणि लॉंग व्हिडिओ हे काउंट करून दाखवलेला वॉच टाइम आहे. तर जसं की तुम्ही जर यूट्यूबर आहात तर तुम्हाला माहितीच आहे की शॉर्ट व्हिडिओचा टायमिंग काउंट होत नाही. तर हा टाइम पण सध्या काउंट होणार नाही. माझा रिअल टाइम मी तुम्हाला माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच शेअर करेल. हा व्हिडिओ मी का बनवलाय तुम्हाला आता समजलंच असेल. तर मला फक्त हेच सांगायचंय नवीन युट्यूबर्सला की कोणताही व्हिडिओ व्हायरल जाऊ शकतो. तर तुम्हाला फक्त प्रयत्न करायचा आहे. आणि असं नाही की मी आतापर्यंत खूप काही मोठं अचीव्ह केलेलं आहे, तर ते जर केलं तर ते पण मी तुमच्याशी शेअर करेल. पण हा फक्त मोटिवेशनसाठी व्हिडिओ बनवलेला आहे मी. आणि तुम्ही पण असाच प्रयत्न करत राहा. तुम्हाला पण कळणार नाही की तुमचा व्हिडिओ कोणता व्हायरल जाईल. आणि प्रयत्न असा करा की तुम्ही ना लॉंग व्हिडिओवर फोकस जास्त करा. मी पण आता सध्या लॉंग व्हिडिओवर फोकस करते, कारण की माझा क्रायटेरिया सबस्क्रायबरचा कंप्लीट झालेला आहे, पण माझा वॉच टाइम कंप्लीट नाही झाले. तर मी मोस्टली ना लॉंग व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करणार आहे. आणि जर लक बाय चान्स आपला एखादा लॉंग व्हिडिओ जर चांगला गेला, रिच गेला, छान व्ह्यू मिळाले, छान वॉच टाइम मिळाला ना, तर आपल्याला म्हणजे एखादा पण व्हिडिओ आपला चांगला व्हायरल गेला ना, तर मग आपल्याला भरपूर वॉच टाइम पण मिळेल आणि आपलं चॅनल पण लवकरच मॉनिटाईज होईल. त्यावेळी नसाल तर दोन्ही व्हिडिओवर काम करा, लॉंग व्हिडिओवर पण काम करा आणि शॉर्ट व्हिडिओवर पण. पण जर तुमचा क्रायटेरिया जर कंप्लीट झालेला असेल सबस्क्रायबर्सचा, किंवा मग जर तुम्हाला दोन्ही ह्याच्यावर जर जमत असेल काम करायला, दोन्ही व्हिडिओवर जर काम करायला जमत असेल ना, तर दोन्ही पण करा. आणि सांगता येत नाही, अचानकच तुम्हाला पण अशी एक छान बातमी मिळेल की समजा तुमचा वॉच टाइम कंप्लीट झालेला आहे किंवा तुमचा सबस्क्रायबर्सचा क्रायटेरिया कंप्लीट झालेला आहे. तर असंच फोकस राहू द्या आणि करायचा की व्हिडिओ व्हायरलच केला पाहिजे. व्हायरल आपला व्हिडिओ कोणता चांगला कॉन्टेंट बनवता येईल, कोणता आपण जर ब्लॉग बनवते तर आपला ब्लॉग कसा छान करता येईल आपल्याला. साधा फोन आहे, साध्या फोनवर करा, काय हरकत. एडिटिंगसाठी ऍप वापरतो ना, त्याच्यामध्ये पण खूप सारे आपल्या पॅकेज आहे की समजा आपण त्यांना छान व्हिडिओला व्यवस्थित तयार करू शकतो. तर मग त्याच्यावर जास्त फोकस करा. गरजेचं नाही की कॅमेरा छान पाहिजे, मोबाईलच छान पाहिजे, चांगल्या क्वालिटीचा पाहिजे, गरजेचं नाहीये. आपण जेवढं आहे आपल्याकडे ना त्याच्यामध्ये पण छान करू शकतो. तर तुम्ही पण करा गाईज. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला जरा पण हेल्पफुल वाटला असेल, छान वाटला असेल, तुमच्या कामाचा थोडा जरी वाटला असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. लवकरच मी तुमच्यासोबत आहे ना आणखी एक व्हिडिओ घेऊन येईल. आणि जर तुम्हाला वाटत असेल की माझा वॉच टाइम किती झाला, काय झालं, हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तेही कमेंट करा. मी तुम्हाला तुमच्याशी तेही शेअर करेल. इथेच मी माझा ब्लॉग एंड करते. आणि व्हिडिओ जर तुम्हाला थोडा पण हेल्पफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच मी तुमच्यासाठी छान छान ब्लॉग तर घेऊन येतच राहील. पण जे काही यूट्यूब रिलेटेड चांगली गोष्ट असली, माझ्याकडे जानकारी असली, तर मी तुमच्याशी तेही शेअर करेल. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.